पाहू शकता आपण दीपक या गोलंदाजाला मारा करणार नामदेव स्ट्राइकला पाहू शकता आपण नामदेव नॉन स्ट्राइकला पाहू शकता विलास पहिल्या चेंडूवर खेळून काढलाय चेंडू एक धावेसाठी आणि एकच धावावर समाधान एक धावेच्या मदतीने धावसंख्या पोचले बिनबाद एक या संख्येवर दीपक यांचा पुढचा बॉल पुन्हा एक वेळा सज्ज असणार क्लीन बोल्ड नामदेवा क्लीन बोल्ड करून दिलंय दीपक या गोलंदाजाने विलासची जागा घेऊन येत आहे भरत गॅप सिलेक्शन आहे 4 धाव्यांसाठी जातोय कणकणीत 4 धावा 4 धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचले ऑल इंडरने बाउंड्रीचा ताबा घ्यायचा आहे दीपक यांचा पुढचा बॉल पुन्हा एक वेळा सज्ज असणार भरत आणि हा जातोय निर्धाव चेंडू एक षटक समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचले 1 बाद 10 या संख्येवर वैयक्तिक पहिलं आणि सांघिक दुसरं षटक घेऊन येत आहे विलासचा मारा करणार भरत पाहूया पहिलाच बॉल आणि रिवर्सचा अटेंड होता चांगल्या प्रकारे खेळून काढलाय 4 धाव्यांसाठी
4 धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचले 1 बाद 14 या संख्येवर. पुन्हा एक वेळा सज्ज असणार विलास यांचा मारा करणार भरत. आणि जातोय निर्धाव चेंडू. निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्थिरावलेली. पुन्हा एक वेळा रिवर्सचा अटेंड होता. बीट झालाय भरत फलंदाज. पुन्हा एक वेळा सज्ज असणार आणि उंचावरून मारलेला चेंडू. चेंडू भिरकावून दिलाय. सुरेख प्रकारे झेल टिपलेले आहेत. दीपक या क्षेत्ररक्षण खेळाडूने भरत या फलंदाजाची भरतची जागा घेऊन येत आहे योगेश. आणि निर्धाव चेंडू जातोय. विलास यांचा पुढचा बॉल मारा करणार नामदेव. आणि हा उंचावरून मारल्याच्या नादात आपली विकेट गमावून बसलाय नामदेव. नको शेवटचे नको शेवटचे नको.
विवेक यांचा पुढचा बॉल मारा करणार मोहन. पाहूया पहिल्या चेंडूवर क्लीन बॉल झालाय. दुसरा चेंडू विवेक यांचा आकुडपट्ट्याचा चेंडू होता, खेळून काढलाय लेग ऑफच्या दिशेने. एकदा पूर्ण दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात आणि दुसरी सुद्धा पूर्ण. 2 धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचले 4 बाद 16 या संख्येवर. पुन्हा एक वेळा सज्ज असणार मोहन विवेक यांचा मारा करण्यासाठी. आणि उंचावरून मारलेला चेंडू, चेंडू दीपकच्या हातामध्ये आणि झेल बाद. झेल बाद झालाय मोहन. आणि मोहनची जागा घेऊन येत आहे शंकर. विवेक यांचा पुढचा बॉल मारा करणार रोशन. उंचावरून मारलेला चेंडू, चेंडू मिडॉनच्या हातामध्ये आणि इथं स्वतः झेल विलास टिपतोय आणि हा झेल बाद. पुन्हा एक वेळा बॅक टू बॅक 2 विकेटचं पतंग करून दिलंय विवेक या गोलंदाजाने. रोशनची जागा घेऊन येत आहे रोहिदास. विवेक यांचा पुढचा बॉल मारा करणार शंकर. आणि स्लोर पद्धतीचा बॉल होता, शंकर यांना काही कळलं नाही. हा जातोय निर्धाव चेंडू. पुन्हा एक वेळा निर्धाव चेंडू. बॅक टू बॅक 2 निर्धाव चेंडू फेकलेले आहे विवेक या गोलंदाजाने. तर षटक समाप्तीचा इशारा. 3 षटक समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचले 6 बाद 16 या संख्येवर. महेश वैयक्तिक पहिलं आणि सांघिक 4थं षटक घेऊन येत आहे महेश. मारा करणार रोहिदास. रोहिदास टू महेश. पाहूया आणि उंचावरून मारण्याच्या नादात कव्हरच्या हातामध्ये हाना हाना करता करता दोन्ही फिल्डरच्या हातामधून बॉल जमिनीला दान होतोय. हा जातोय 2 धावांसाठी. दोन धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचले 6 बाद 18 या संख्येवर. तर पाहूया महेश यांचा पुढचा बॉल रोहिदास साठी. आणि हा नो बॉल असणार. पंचांकडून निर्णय येतोय 9 बॉलांसाठी आणि हा फ्री हिट असणार. अतिरिक्त धाव 1 धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचले 6 बाद 19. तर पाहूया फ्री हिटचा चान्स रोहिदास उठवतोय की नाही. महेश यांचा पुढचा बॉल फुलटॉस बॉल होता, खेळून काढलाय. एकच धावावर समाधान. 1 धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचले 6 बाद 20 या संख्येवर. सुरेख प्रकारे
इथं षटक हाताळतोय महेश हा गोलंदाज. तर पाहूया महेश यांचा पुढचा बॉल शंकर यांना हा जातोय पुन्हा एक वेळा स्क्वेअर चेंडू. अतिरिक्त धाव येते. एक धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचले 6 बाद 21 या संख्येवर. शंकर यांना पुढचा बॉल महेश यांचा. सुरेख प्रकारे महेश यांचा बॉल हा निर्धाव जातोय. यष्टी रक्षक यांच्या हातामध्ये बॉल चेंडू विसावा घेतोय. हा जातोय निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थिरावलेली. आणि सुरेख प्रकारे इथं फिल्डिंग पाहायला भेटले थर्ड स्लिपच्या हातामध्ये. आणि एकच धावावर समाधान. एक धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचले 6 बाद 22 या संख्येवर. पाहूया रोहिदास यांना पुढचा बॉल महेश यांचा. या इनिंगमध्ये काय चेंडू शिल्लक असणार या षटकामधले. आणि अतिरिक्त धाव पुन्हा एक वेळा दिशा भरकटलाय हा गोलंदाज. एक धावेच्या मदतीने धावसंख्या थोडी गती भेटले 6 बाद 23 या संख्येवर. पुन्हा एक वेळा सज्ज असणार रोहिदास महेश यांचा मारा करण्यासाठी. आकुडपट्ट्याचा चेंडू होता. चेंडू जमिनीला दान होतोय आणि इथं थोडी मिसफील्ड झाले. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात आणि तिसरीच्या प्रयत्नात तिसरी सुद्धा पूर्ण. 3 धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचले 6 बाद 26 या संख्येवर. स्ट्राईकला असणार शंकर महेशचा मारा करण्यासाठी. महेश यांचा पुढचा बॉल मारा करणार शंकर. पुन्हा एक वेळा थर्ड स्लिपच्या हातामध्ये मारलेला चेंडू. चेंडू एक धाव पूर्ण आणि एकच एक धाव आणि एक विकेट म्हणजेच एक धावा. 4 षटक समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचले 27. उर्वरित 4 षटकामध्ये 28 धावांची गरज असणार बदलापूर ठाकूरवाडी या संघाला. हा सामना क्वालिफायचा असणार.
ओपनरचे बल्लेबाज आपण पाहू शकता दीपक आणि विलास. बॉल मारा करणार दीपक. पुन्हा एक वेळा स्क्वेअर चेंडू अतिरिक्त धाव. एक धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचले बिनबाद 2 या संख्येवर. बॅक टू बॅक 2 स्क्वेअर चेंडू फेकलेले आहेत या योगेश गोलंदाजाने. पाहूया पुढचा बॉल. पुन्हा एक वेळा सज्ज असणार दीपक. आकुडपट्ट्याचा चेंडू होता, चेंडू समजला नाही, हलकीशी एज होती. हा जातोय एक धावेसाठी. आत्ता सज्ज असणार विलास, मारा करणार योगेश यांचा. पुन्हा एक वेळा अतिरिक्त धाव स्क्वेअर चेंडू. एक धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचले बिनबाद 4 या संख्येवर. उंचावरून मारलेला चेंडू, चेंडू सुरेख प्रकारे झेल टिपलेले आहे. विटेक विलासची जागा घेऊन येत आहे दिनेश. पहिल्या चेंडूवर मोठा फटका मारण्याच्या नादात विलास या फलंदाजाने आपली विकेट गमावलेली आहे. तंबूचा रास्ता दाखवलाय गणेश या गोलंदाजाने. तर पाहूया दीपक अजूनपर्यंत क्रीजवरती. दीपक आता मारा करणार योगेश यांचा. पुन्हा एक वेळा विकेटचं पतंग. दीपक यांची जागा घेऊन येत आहे मिलिंद. योगेश यांचा पुढचा बॉल मिलिंद यांना. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात आणि दुसरी सुद्धा पूर्ण. 2 धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचले 2 बाद 6 या संख्येवर.
योगेश यांचा पुढचा बॉल पुन्हा एक वेळा सज्ज असणार मिलिंद पुन्हा एक वेळा सुरेख प्रकारे खेळून काढलाय चेंडू एक धावेसाठी एक धावेच्या मदतीने धाव संख्या जाऊन पोहोचले 2 बाद 7 या संख्येवर योगेश यांचा पुन्हा एक वेळा मारा करणार पुन्हा एक वेळा गॅप सिलेक्शन आहे एक धाव पूर्ण थोडी मिसफील्ड झाले आणि दुसरी सुद्धा पूर्ण आणि तिसऱ्या धावेच्या प्रयत्नात आणि तिसरी सुद्धा पूर्ण 3 धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचले 2 बाद 10 या संख्येवर षटक समाप्तीचा इशारा उर्वरित 3 षटकामध्ये 18 धावांची गरज असणार ओमसाई बदलापूर ठाकूरवाडी या संघासाठी 18 चेंडू आणि 18 रन असं समीकरण आणून ठेवलंय बदलापूर ठाकूरवाडी या संघापुढे वैयक्तिक पहिलं आणि सांघिक दुसरा षटक घेऊन येत आहे मोहनचा मारा करणार मिलिंद उंचावरून मारण्याच्या नादात आणि हा जेल बाद होतोय मिलिंद दोन धावा पूर्ण 2 धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचले 3 बाद 12 या संख्येवर पाहूया मोहन यांचा पुढचा बॉल मिलिंद यांना पुन्हा एक वेळा लेग ऑफच्या दिशेने खेळून काढलाय चेंडू जातोय 4 धावांसाठी सुरेख प्रकारे खेळून काढलाय चेंडू एकदा पूर्ण दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात आणि दुसरी सुद्धा पूर्ण 2 धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचले 3 बाद 18 या संख्येवर उर्वरित काही चेंडूवर 10 धाव्यांची गरज असणार बदलापूर ठाकूरवाडी या संघासाठी 14 चेंडू आणि 10 धावांची गरज असणार बदलापूर ठाकूरवाडी या संघासाठी सुरेख प्रकारे चेंडू फेकलाय मोहन या गोलंदाजाने निर्धाव जातोय अशीच खेळी करून दाखवावी लागेल या मिलिंद फलंदाजाला आणि 2 धावा पूर्ण 2 धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचले
3 बाद 20 उर्वरित 12 चेंडू आणि 8 धावांची गरज असणार. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक तिसरा षटक घेऊन येत आहे रोशन. 12 चेंडू आणि 8 धावांची गरज असणार. पुन्हा एक वेळा सज्ज असणार विलास रोशनचा मारा करण्यासाठी. पुन्हा एक वेळा निर्धाव चेंडू जातोय. एसटी रक्षक यांना बीट करून जातोय. चेंडू जातोय 4 धावांसाठी. रोशन यांचा पुढचा बॉल पुन्हा एक वेळा सज्ज असणार विलास. पुन्हा एक वेळा बीट झालाय. आज जातोय पुन्हा एक वेळा निर्धाव चेंडू. उर्वरित 9 चेंडू आणि 4 धावांची गरज असणार बदलापूर ठाकूरवाडी या संघासाठी. पाहूया रोशन यांचा पुढचा बॉल. विलास मारा करणार. सुरेख प्रकारे खेळी एकदा पूर्ण दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात आणि दुसरी सुद्धा पूर्ण. 2 धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचले 3 बाद 26 या संख्येवर. उर्वरित काही चेंडूवर 2 धाव्यांची गरज असणार. उंचावरून मारलेला चेंडू. चेंडू जेल ड्रॉप जेल टिपलेले आहे. हा विकेटचा पतंग होते. रोशन यांचा पुढचा बॉल मिलिंद यांना. पाहूया सुरेख प्रकारे खेळी करून दाखवले. हा जातोय लेग ऑफच्या दिशेने 4 धावांसाठी विजय पटका. आणि ते बदलापूर होमसाई बदलापूर ठाकूरवाडी हा संघ क्वालिफाय साठी रवाना झालाय.
मंडळातर्फे हार्दिक स्वागत, हार्दिक अभिनंदन.